नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल. मित्रांनो बघा, मित्रांनो आपण जीकेची करंट अफेअर्सची व्हिडिओ सुरू केलेली आहे. दोन्ही मिळून एकत्रच आपण सुरू करत आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे आज जीकेचा, करंट अफेअर्सचा. जी की आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. आता करंट अफेअर्स घेणार आहोत आपण. बघा, करंट अफेअर्समधला हा पहिला प्रश्न आहे तुमच्या पुढे. 20व्या आशियाई शीतकालीन स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देश प्रथम स्थानावर आहे? बघा, कोणता देश प्रथम स्थानावर? तर चीन हा देश प्रथम स्थानावर आहे. कशात? 9व्या आशियाई शीतकालीन स्पर्धा 2025 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर चीन हा देश प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा. आदी महोत्सव 2025 टिंबटिंब येथे सुरू झाला आहे. आदी महोत्सव कुठे सुरू झाला आहे? तर तो दिल्ली येथे सुरू झालेला आहे मित्रांनो. कोणता? आदी महोत्सव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. आयुष्यमान भारत वयवंदन योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? तर ती कुठे सुरू करण्यात आलेली आहे? पांडिचेरी किंवा पुदुच्चेरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा. 24व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले आहे? बघा, दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर जम्मू या ठिकाणी झालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 5 नंबरचा. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? ज्ञानेश कुमार हे काय आहेत? तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा. ADRच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023 ते 24 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे? ADR म्हणजे फंड निर्माण होतो मित्रांनो. त्यात कोण उत्पन्न सर्वात जास्त मिळवणारं पक्ष असेल तर तो ऑब्वियसली BJP असणार आहे. कारण का? BJP हा सर्वात मोठा पक्ष भारतातला आता सध्या आहे. सध्या त्याची सर्वत्र पंतप्रधान पण त्याच पक्षाचे आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तर याचं उत्तर काय आहे? BJP हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा. इस्रायल हमास युद्धाला किती दिवस पूर्ण झाले आहेत? बघा मित्रांनो, किती दिवस झालेले आहेत? 500 दिवस पूर्ण झालेले आहेत. म्हणजे कमीत कमी 1.5 वर्ष होत आलेलं आहे मित्रांनो ह्या युद्धाला. कशाच्या? इस्रायल आणि हमास या युद्धाला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 8 नंबरचा. टिंबटिंब यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे. कुणाची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली? केंद्रीय निवडणूक आयुक्त. बघा काय? केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांची निवड झालेली आहे. कुणाची? विवेक जोशी यांची निवड झाली. मित्रांनो 9 नंबरचा. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला. बघा, 3D प्रिंटेड बंगला टिंबटिंब या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. तर तो कुठे तयार करण्यात आलेला आहे? तर पुणे, महाराष्ट्र येथे आपल्यातल्या राज्यातल्या एक विद्येचं माहेरघर असणारं म्हणून ओळखलं जाणारं पुणे हा जिल्हा आहे. आणि लोकसंख्येने सर्वात जास्त असणारा जिल्हा पण तो आहे. आणि तिथं काय आहे? तर 3D प्रिंटेड बंगला तयार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9वी ग्लोबल बिझनेस समिट 2025 कुठे होत आहे किंवा कुठे होणार आहे? तर ती कुठे? नवी दिल्ली येथे होणार आहे. कुठे? नवी दिल्ली येथे 9वी ग्लोबल बिझनेस समिट 2025 नवी दिल्ली येथे होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा. टिंबटिंब या पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे. तर मत्स्य 6000 या पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 12 नंबरचा. ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे? बघा, ज्ञानेश कुमार कोण बनलेले आहेत? तर मुख्य निवडणूक आयुक्त ते बनलेले आहेत. तर ते कितवे? 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. पुसा कृषी विज्ञान मेळा
2025 टिंबटिंब येथे आयोजित करण्यात येणार आहे. कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर तो नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. कोणता? पुसा कृषी विज्ञान विद्यापीठ. बघा BJP सरकारच्या आता दिल्लीत पण BJP सरकार आलेलं आहे आणि तिथं महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत मित्रांनो दिल्लीत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 14 नंबरचा. BAFTA फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बाफ्टा फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो कॉन्क्लेव्ह या चित्रपटाला मिळालेला आहे. कोणता? कॉन्क्लेव्ह या चित्रपटाला तो मिळाला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा. स्पोर्ट स्टार्ट ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो कोणाला मिळालेला आहे? PR श्रीजेश यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? PR श्रीजेश यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. स्पोर्ट स्टार्ट ऑफ द इयर 2025. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 16 नंबरचा. स्पोर्ट स्टार्ट ऑफ द इयर 2025 महिला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर मनू भाकर यांना तो मिळालेला आहे. कोणता? महिलेचा मनू भाकर यांना आणि पुरुषाचा कोणाला तर PR श्रीजेश यांना मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 17 नंबरचा प्रश्न आहे 2025 मध्ये ब्राझीलमध्ये कितवे ब्रिक्स संमेलन होणार आहे? बघा ब्रिक्स या विषयावर आपण मागच्या व्हिडिओमध्येच प्रश्न घेतलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये काय आहे 2025 मध्ये ब्राझीलमध्ये कितवे ब्रिक्स संमेलन होणार आहे तर ते 17वे संमेलन होणार आहे. आता सध्या 10 सदस्य देश ब्रिक्सचे आहेत मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 18 नंबरचा. पंचायत विकास निर्देशांक अहवाल 2024 मध्ये राज्यात प्रथम स्थानावर आहे. कोणतं राज्य प्रथम स्थानावर आहे तर कर्नाटक हे राज्य प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 29 नंबरचा. पंचायत विकास निर्देशांक अहवाल 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? पंचायत विकास निर्देशांकात कर्नाटक हे प्रथम स्थानावर आहे आणि महाराष्ट्र कितव्या स्थानावर घसरलेला आहे मित्रांनो तर ते 4थ्या स्थानावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 20 नंबरचा. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची निवड करण्यात आलेली आहे तर चरणज्योत सिंह नंदा यांची निवड कशाच्या पदी करण्यात आलेली आहे तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 21 नंबरचा. जागतिक क्षमता केंद्र धोरण ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स पॉलिसी लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? बघा मध्य प्रदेशनं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स पॉलिसी अवलंबणारं राज्य प्रथम मध्य प्रदेश ठरलेलं आहे. जागतिक क्षमता केंद्र धोरण. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 22 नंबरचा. महाराष्ट्र राज्य सरकारने 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्याचा कार्यकाल किती ते किती असणार आहे तर त्याचा कार्यकाल मित्रांनो 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत असणार आहे. कशाचा? 6वा राज्य वित्त आयोग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 23 नंबरचा. FIH प्रो हॉकी लीग स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे तर ती भारत या देशात आहे. फिफाच असणार आहे बघा. फिफा कशाचा असतो मित्रांनो? हॉकीचा नसतो तर फुटबॉलचा असतो आणि FIH प्रो हॉकी लीग स्पर्धा भारतात सुरू आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 24 नंबरचा. आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे तर इंडोनेशिया या देशाने पटकावले आहे. कशाचं? आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 25 नंबरचा. कोणत्या राज्य सरकारने सफल योजना सुरू केली आहे? कोणी सुरू केलेली आहे मित्रांनो तर ती गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 26 नंबरचा. ओमानमध्ये आयोजित केलेल्या भारतीय महासागर संमेलनाला कितीपेक्षा अधिक देश सामील झाले होते तर त्यात 60पेक्षा जास्त देश त्या संमेलनाला सामील झालेले होते किंवा हजर राहिलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 27 नंबरचा. तमिळ कवी तिरुवल्लुवर
यांच्या पुतळ्याचे कोणत्या देशामध्ये हर्षकुमार जैन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे? तर फिलिपाईन्स या देशामध्ये त्यांचं पुतळा एक बसवलेला आहे किंवा त्याचं अनावरण केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी टिंबटिंब या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे. तर ते मुंबई येथे सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. तर कोणी? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 29 नंबरचा, बहुपक्षीय नौदल सराव कमांडो 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर तो इंडोनेशिया बाली येथे तो इंडोनेशियातल्या बाली या शहरात तो आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 30 नंबरचा, सुरेश के रेड्डी यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुरेश के रेड्डी हे कुठल्या इजिप्त या देशाचे राजदूत झालेले आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 31 नंबरचा, PM फसल विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 साली सुरू करण्यात आली होती. तिला किती वर्षे पूर्ण झालेले आहेत? तर 9 वर्षे पूर्ण झालेले आहेत. कशाला? PM फसल विमा योजनेला 18 फेब्रुवारीला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 32 नंबरचा, आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025चे आयोजन चीन येथे करण्यात आलेला आहे. टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर तो चीन येथे आयोजित करण्यात आला आहे चॅम्पियन बॅडमिंटन स्पर्धा 2025च्या. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 33 नंबरचा, आशियाई मिश्र संघ बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर बघा, भारत एवढ्या खाली घसरलेला आहे, 5व्या स्थानी तो आहे. नेक्स्ट प्रश्न आहे लास्ट शेवटचा आहे मित्रांनो व्हिडिओमधला, भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मा गार्डियन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे? तर जपान आणि भारत या देशात धर्मा गार्डियन, बघा लक्षात ठेवा, धर्मा गार्डियन संयुक्त सैन्य सराव 2025 जपान आणि भारत या देशात होणार आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद मित्रांनो.